कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर आपल्या युट्यूब चॅनलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा घटक जो सर्व परीक्षांना येत आहे, म्हणजे जर तुम्ही आपण मागच्या 2024, 25, 26 ह्या 3 वर्षाच्या परीक्षा बघितल्या, तर प्रत्येक वर्षीच्या परीक्षेमध्ये कॉमन प्रश्न दिसतो, तो म्हणजे काळ काम वेग. काळ काम वेग यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न येत आहे. आणि हे प्रश्न एवढे महत्वाचे आहेत की तुमचे प्रत्येक पेपरमध्ये जवळपास 2 प्रश्न येत आहेत. 2 प्रश्न येत आहेत. खूप सोपे प्रश्न असतात, पण त्यांची कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. ती कन्सेप्ट माहित झाली की प्रश्न खूप सोपे असतात. आपल्याला काय करायचंय बघा, काळ काम वेग हा जो आपण टॉपिक घेत आहोत, तर हा टॉपिक आपण 2 पार्टमध्ये डिव्हाइड करत आहोत. पार्ट 1 आणि पार्ट 2. आता जो पार्ट 1 आहे तो सुटतो सगळा एलसीएम मेथडवर. एलसीएम मेथडवर सुटतो. आणि पार्ट 2 जो आहे तो एमडीएच आहे. ठीक आहे, एमडीएच मेथडचा पार्ट 2 आहे. तर हे 2च पार्ट आहेत का काम ह्याच्यावर ह्या 2 टाईपवर आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये पार्ट 1 होईल, जो एलसीएम मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहोत. याच्यामध्ये आपण बेसिक कव्हर करून घेऊया काय काय असतं ते, आणि प्रश्न चालू करूया. तर बघा, हे प्रश्न आज आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे प्रश्न जर तुम्ही बघत असाल, तर हे प्रिव्हियस इयरचे प्रश्न जवळपास सगळ्या परीक्षांचे आपण मर्ज केलेत. मागच्या 2 ते 3 वर्षाचे जे काय पेपर झालेत, तर ते ह्या पेपरचे प्रश्न आहेत. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत हे, आणि यासारखेच प्रश्न रिपीट येतात. मग ते प्रश्न नेमके कसे सोडवायचे, काय करायचे, तर ते आजच्या लेक्चरमध्ये सगळं होईल. ठीक आहे, तर एवढे प्रश्न होतील आज. महत्वाचे प्रश्न आहेत. आणि काळ काम वेग वर काहीच अडचण येणार नाही तुम्हाला, एवढी गॅरंटी की हा लेक्चर संपला की तुम्हाला आहे ना, काळ काम वेग वरचा जो पहिला टाइप आहे एलसीएमचा, तो टाइपचा कोणताही प्रश्न तुम्हाला अडणार नाही. सगळे प्रश्न सहज सुटतील. तर बघा, आपल्याला काळ काम वेग मध्ये काय दिलेलं असतं. तर बघा, आपल्याला 2 कामगार दिलेले असतात किंवा मजूर दिलेले असतात. तर मजूर तरी पण काय लिहायचे, वरती लिहायचे. आता बघा, एक काम 12 दिवसात, तर तिथं लिहूया आपण अ, आणि दुसरा मजूर आहे ब. ठीक आहे, आता मजूर लिहिलं. मजुरांच्या नंतर काय दिवस दिलेले असतात, तिथं आपण दिवस लिहूया. हा टेबलच बनवायला शिकायचं बघा. हा टेबल शिकला की आपल्याला काहीच अडचण येणार नाही. मग दिवस, अ ला किती दिवस लागतात 12, आणि ब ला किती दिवस लागतात 24. आणि आपल्याला काय म्हणलंय, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर अ अधिक ब हे दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील ते काढायचंय. आता दिवसानंतर काय काढायचा असतो, इथं लसावी. काय काढायचा, लसावी. हा लसावी कोणाचा आहे, तर ह्या वरच्या अ आणि ब चा लसावी. आता 12 आणि 24 चा लसावी लगेच आहे, 24 असतो लसावी. काय लसावी, 24. आता काय करायचं, लसावी नंतर त्यांची काय येईल, इफिशियन्सी. इफिशियन्सी क्षमता, किंवा आपण म्हणू शकतो एका दिवसाचे काम. तर हे तिन्ही शब्द वापरले जातात त्याच्यासाठी, एका दिवसाचे काम. म्हणजे असं आपण समजूया की एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. काहीतरी स्पेसिफिक काम असेल, आपण असं म्हणूया की टेबल बनवतो. काय बनवतो, टेबल बनवतो. तर एका दिवस हा 24 टेबल बनवतो 12 दिवसामध्ये. काय करतो, 12 दिवसामध्ये 24 टेबल बनवतो. म्हणजेच एका दिवसामध्ये किती टेबल बनवतो, 2. तर काय करायचं, हे 24 ला ह्या 12 ने भागायचं. 24 ला काय करायचं, 12 ने भागायचं. म्हणजे त्याचं एका दिवसाचं काम येतं. त्याची क्षमता येते, इफिशियन्सी येते, कॅपॅसिटी येते. कोणतेही शब्द म्हणलं तर ते तिसऱ्या रकान्यात येतील. तर एका दिवसात किती टेबल बनवतो, 2. आणि ब 24 दिवसात 24 टेबल बनवतो. म्हणजे एका दिवसात किती बनवतो, 1. आता आणि ब दोघं मिळून आहेत. दोघं मिळून मग एका दिवसात 2 बनवतो, ब एका दिवसात 1 बनवतो. म्हणजे दोघं किती बनवतील, 2 अधिक 1, 3 टेबल बनवतील एका दिवसात. एका दिवसात जर 3 टेबल बनवत असतील हे दोघं, तर 24 टेबल बनवायला त्यांना किती दिवस लागतील, 8. 8 अधिक 24. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढं सोपं असतं, एवढं सोपं असतं. आता पुढचे प्रश्न तुम्ही सहज सोडवाल मी सांगण्याच्या आधी. आता बघा, एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. आता लिहूया आपण. मग अशी लिहिले तिथं सगळं लिहित बसण्याची गरज नाही. ब
इथं काय येईल अ अधिक ब. मग आता बघा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, तेच काम करण्यास ब ला 10 दिवस लागतात. ठीक आहे, 10 आणि 15 चा लसावी काय आला 30. 30 लसावी आला. आता तुम्ही म्हणाल सर लसावीच का घ्यायचा, लसावी घेतल्यामुळे कॅल्क्युलेशन सोपं होतं. एवढंच कारण आहे. तुम्ही इथं काही घ्या, एक्स घ्या, वाय घ्या, झेड घ्या, 1 2 3 4 5 काही घ्या, उत्तर येतं. तिथं लसावी घ्यावा म्हणून नेम नाही, फक्त लसावी घ्यायचा कशासाठी, आपलं कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी. मग बघा 15 दिवसात 30 टेबल बनवतो, म्हणजे एका दिवसात किती बनवतो 2, 15 दुने 30. ब एका दिवसात 10 दिवसात 30 टेबल बनवतो, म्हणजे एका दिवसात किती बनवतो 3. तर आणि ब हे दोघं मिळून 2 आणि 3 ची बेरीज किती आली 5. 5 टेबल बनवतात. किती टेबल बनवतात 5. तर 30 टेबल बनवण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील 30 भागिले 5, 6 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर इथं हा आपला टाइप 1 कंप्लीट होतोय. टाइप 1 चे 2 प्रश्न घेतलेत, हा कंप्लीट होतोय. आता ह्याच्या सेम टाइपचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत पेपरमध्ये, ते घेऊया आपण लगेच. बघा आता हे तिघांचं आपण बघूया, दोघांचा प्रश्न बघूया आपण, दोघांचं पेपरला आलेले. हे बघा इथे नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते, रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. बघा नेहा 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा 18 दिवसात पूर्ण करते. आता त्या दोघींनी एकत्र काम केले. आता त्या दोघींनी एकत्र काम केले म्हणजे काय, नेहा अधिक रेखा या दोघींनी एकत्र काम केले. तर ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. आधी काय करावं लागेल, 6 आणि 18चा आपल्याला लसावी काढावं लागेल. किती आला लसावी, तो आला 18. मग मला सांगा नेहा 6 दिवसात 18 टेबल बनवते, म्हणजे एका दिवसात किती बनवते 3. रेखा 18 दिवसात 18 टेबल बनवते, म्हणजे एका दिवसात 1. मग ह्या 3 आणि 1 ची बेरीज करायची, ती किती आली बेरीज 4. म्हणजे ह्या दोघींचं काम आलं की ह्या दोघी किती टेबल बनवतायत, एकत्र 4 टेबल बनवतात. तर 18 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील, तर बघा 18 भागिले 4 दिवस लागतील. 4 आणि 16 शिल्लक राहिले 2, पॉईंट आला आणि 4 पंचे 20. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता अजून आहे बघा पेपरला प्रिव्हियस इयर विचारलेला प्रश्न, सेम टाईप, थोडासा चेंज आहे बघा. ब एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. मग इथं लिहू ए आणि बी दोघं 15 दिवसात काम पूर्ण करतात. ब एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि आपल्याला विचारलंय एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर ह्याची मांडणी अशी येईल. ठीक आहे, आता 15 आहे 20 आहे, 15 आणि 20 चा लसावी किती आला 60. लसावी किती आला 60. मग बघा आणि ब एका दिवसात किती काम करतात 4. 15 चोक 60. ब किती काम करतोय 20 त्रिक 60. मग ए किती काम करेल, ए किती काम करेल, तर ए एकच काम करेल. कसं, तर इथं ए प्लस बी किती दिले, ए प्लस डी दिलेलं आहे 4. बी ची किंमत किती आहे 3. मग ए ची किंमत किती येईल 1. म्हणजे ए एका दिवसात एकच टेबल बनवतो. मग 60 टेबल बनवण्यासाठी त्याला किती दिवस लागतील, तर त्याला लागतील 60 दिवस. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया सेम टाईपचा प्रश्न आलाय का. हा MDH चा प्रश्न आहे. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. हा ठीक आहे, आता खालचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक हा शेवटचा. प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर पहिल्यांदा लिहूया आपण प्रसाद, इथं प्रकाश. प्रकाश 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद 15 दिवसात पूर्ण करतो आणि दोघं मिळून प्रकाश अधिक प्रसाद दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर 10 आणि 15चा लसावी किती आला 30 आला. बघा 10 त्रिक 30, 15 ते 15, 15 दुने 30. 3 आणि 2 ची बेरीज किती आली 5.
म्हणजे प्रकाश 10 दिवसात 30 टेबल बनवतो, म्हणजे एका दिवसात किती बनवतो? 3. प्रसाद 15 दिवसात 30 टेबल बनवतो, म्हणजे एका दिवसात किती बनवतो? 2. प्रसाद आणि प्रकाश हे 3 आणि 2 एका दिवसात टेबल बनवतात, म्हणजे दोघे मिळून 5 टेबल बनवतात. तर 5 टेबल बनवतात म्हणजेच 30 टेबल बनवण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल? 30/5 बरोबर 6 दिवस लागतील. ठीक आहे, तर हा टाईप 1 चे प्रश्न आपल्याला इथपर्यंत विचारलेले आहेत. आता टाईप 2 बघूया आपण काळकाम वेगचा. आपण LCM चा टाईप बघतोय, हा लसावी मसावीचाच टाईप आहे त्याच्यामध्ये. आता बघा, अ ब क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात. एकटा ब ते काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर क ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात. तर अ ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? खूप सोपं आहे बघा, अ अधिक ब अधिक क किती दिवस लागतात ह्यांना? 8 दिवस लागतात. ब ला किती दिवस लागतायत? ब ला लागतायत 20 दिवस. क ला ते काम करण्यास किती दिवस लागतायत? 30 दिवस. आणि अ चे दिवस काढायचेत आपल्याला. ठीक आहे, 8, 20, 30 यांचा लसावी किती येईल? तर यांचा लसावी येईल 120. 120 लसावी येईल. मग 120 लसावी आला तर बघा, अ ब क हे तिघ 15 × 8 = 2800, ब 20 × 2600, क 30 × 120. तर बघा, अ ब क तिघ मिळून 15 टेबल बनवतात एका दिवसात. त्यातला ब 6 टेबल बनवतो आणि क 4 टेबल बनवतो, म्हणजे ब आणि क मिळून किती टेबल बनवतात? तिथं बघू आपण, अ अधिक ब अधिक क बरोबर किती काम करतायत? 15. आता ब ची किंमत किती आहे? 6. क ची किंमत 4. ठीक आहे, तर बरोबर काय आलं? 15 वजा 6 आणि 4 किती? 6 अधिक 4 10 आलं. म्हणजे एका दिवसात किती टेबल बनवतो? एका दिवसात बनवतो 5 टेबल. एका दिवसात बनवतो 5 टेबल. मग 120 टेबल बनवायचे असतील तर काय येईल? 120/5. उत्तर येईल 24. तर ला किती दिवस लागतील? 24 दिवस लागतील. पुढे बघा, अ ब क हे तिघे मिळून एक काम 12 दिवसात संपवतात. अ अधिक ब अधिक क हे तिघे मिळून 12 दिवसात एक काम संपवतात. हा ब च्या दुप्पट काम करतो. तर बघा, इथं लिहूया, इथं ब लिहूया. तर क हा आणि ब यांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो. तर एकटा क ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? शोधावं लागेल आपल्याला. पहिल्यांदा काय करावं लागेल? त्यांची इफिशियन्सी लिहावी लागेल. आता इफिशियन्सी कशी लिहायची बघा, तर आधी आपल्याला इफिशियन्सी काय करावं लागेल? हा ब च्या दुप्पट काम करतो. मग ब जर एक टेबल बनवत असेल, ब जर एक टेबल बनवत असेल, तर किती टेबल बनवतो? 2 टेबल बनवतो. का तसं लिहिलं बघा, हा ब च्या दुप्पट काम करतो. काय करतो? अ ब च्या दुप्पट काम करतो. मग ब एक एक टेबल बनवतो, तर किती बनवतो? 2 टेबल बनवतो. आता बघा, क हा आणि ब च्या एकत्रित कामाच्या, ब आणि आणि ब चं एकत्रित काम किती आलं? 2 अधिक 1 3 आलं. 3च्या 1/3. 3च्या 1/3 किती असतं? 1 असतं. म्हणजे क किती काम करतोय? 1 काम करतोय. ठीक आहे, तर ही अशी मांडणी येईल. आता आपल्याला वरचं दिलेलं नाही, म्हणजे दिवस दिलेले नाही, तर आपल्याला काय दिलंय? त्यांचं काम किती ते दिलंय. मग मला सांगा, एका दिवसात 2 टेबल बनवतो, ब एका दिवसात 1 टेबल बनवतो, क एका दिवसात 1 टेबल बनवतो. तर ब क हे तिघं मिळून किती टेबल बनवतील? 4. मग 12 चोक किती आलं? 48. 12 चोक 48. ही मधली संख्या काय असते? लसावी काय असतो? वरचा आणि खालच्या संख्येचा गुणाकार. मग हे जर 48 येत असेल, तर 2 ने 48 ला भागलं तर 24 दिवस लागतील ला. 48 ला ह्या 1 ने भागलं तर ब साठी काय आलं? 48 दिवस लागतील ब ला, आणि क ला पण किती दिवस लागतील? 48 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया, एक्स हा एक काम 25 दिवसात करतो, वाय तेच काम 30 दिवसात करतो. जर एक्स ने 15 दिवस काम केले व तो सोडून गेला, तर शिल्लक काम वाय किती दिवसात करेल? सोपा प्रश्न आहे बघा.
एक्स लिहूया, वाय लिहूया. 25 आहे, 30 आहे. यांचा लसावी किती आला? 150 आला. 25 ची 6 पट आणि 30 ची किती आहे? ही 5 पट. मग एक्स हा 25 दिवसात 150 टेबल बनवतो आणि वाय हा 30 दिवसात 150 टेबल बनवतो. म्हणजेच एक्स हा एका दिवसात 6 टेबल बनवतो आणि वाय हा एका दिवसात 5 टेबल बनवतो. आता काय केलंय? एक्सने 15 दिवस काम केलंय. मग 15 एक्स म्हणजेच काय आलं? 15 गुणाकार 6, 15 सख 90. 90 टेबल बनले, 90 टेबल बनलेले आहेत. आता राहिले किती टेबल? 150 वजा 90. किती टेबल बनवायचे? 60. आता हे 60 टेबल कोण बनवणार आहे? तर तो वाय बनवणार आहे. तर तो सोडून गेला काम. ठीक आहे, एक्स 15 दिवस काम केलं तो सोडून गेला. तर शिल्लक किती काम राहिले? तर 60 टेबलचं काम राहिले. हे 60 टेबलचं काम वाय एका दिवसात 5 टेबल बनवतो. म्हणजे किती दिवस लागतील त्याला? त्याला लागतील 12 दिवस. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया. आता बघा, संजना एक काम 15 दिवसात पूर्ण करते, तर रवीना तेच काम 20 दिवसात पूर्ण करते. बघा, इथं आपण संजना लिहूया, इथं रवीना. आता संजना एक काम 15 दिवसात पूर्ण करते, रवीना तेच काम 20 दिवसात पूर्ण करते. जर रवीनाने 8 दिवस काम केले, सेम टाईपचा प्रश्न आहे, यांचा लसावी काढूया. लसावी आला 60. 15 चौक 60, 20 त्रिक 60. जर रवीनाने 8 दिवस काम केले, 3 8 24, तर 24 टेबल बनवेल रवीना. शिल्लक किती राहिले? तर शिल्लक राहिले 60 वजा 24, 36 राहिले. किती टेबल बनवायचे? आता 36 बनवायचे. तर ते टेबल कोण बनवणार आहे? संजना बनवणार आहे. मग संजनाचा कामाचा स्पीड किती आहे? 4चा स्पीड आहे. 36 भागिले 4, 9. तर 9 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 9 दिवस लागतील. हे इझिएस्ट वे, हे प्रश्न सोडवायची सगळ्यात सोपी मेथड हीच आहे. आता पुढे बघा, ए हा एक काम 12 दिवसात करतो, ब हा तेच काम 15 दिवसात करतो, तर सी हा तेच काम 24 दिवसात करतो. जर ए ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला, त्यानंतर ब ने 5 दिवस काम केले व तोही सोडून गेला, तर त्यानंतर उरलेले काम सी किती दिवसात पूर्ण करेल? तुम्ही इथं क्वेश्चन पॉज करू शकता, तुम्ही स्वतः उत्तर काढा आणि त्यानंतर चेक करा. तर उत्तर कसं येईल बघा. ए 12 दिवसात करतो, बी 15 दिवसात करतो आणि सी 24 दिवसात करतो. आता 12, 15 आणि 24 चा लसावी किती आहे? 120 आहे. ठीक आहे, 12ची ही 10 पट आहे, 15 2800, 24 पंचे 2000. ठीक आहे. आता बघा, अ ने 3 दिवस काम केले, अ म्हणजे 10 त्रिक 30. अ ने किती काम केले? 30. त्यानंतर ब ने 5 दिवस काम केले, ब ने किती दिवस काम केले? बघा, ब ने 5 दिवस काम केले, तर ब एका दिवसात 8 टेबल बनवते, 8 पंचे 40. मग ह्या अ अधिक ब ने किती काम केले? 30 आणि 40 70. मग शिल्लक किती काम राहिलं? शिल्लक राहिलं बघा 120 वजा 70. तर 50 काम शिल्लक आहे, 50 टेबलचं काम शिल्लक आहे. हे 50 टेबलचं काम कोण करणार आहे? सी करणार आहे. तर सीचा स्पीड किती आहे? सीचा स्पीड आहे 5चा. तर सीला किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. ऑप्शन जे 2 आहे 10, ते आपलं उत्तर येईल. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा. कपिल हा एक काम 20 दिवसात करतो, रवी तेच काम 30 दिवसात करतो आणि संजय तेच काम 36 दिवसात करतो. जर कपिलने 5 दिवस काम केले, त्यानंतर रवीने 5 दिवस काम केले व त्यानंतर उरलेले काम संजय किती दिवसात करेल? सोपा प्रश्न आहे बघा. कपिल, रवी आणि संजय 20, 30 आणि 36. यांचा लसावी किती आला? यांचा लसावी आला 180.
तर क चा स्पीड किती आला 9, अ चा स्पीड आला 6 आणि ह्याचा स्पीड आला संजयचा आला 5. तर बघा कपिलने 5 दिवस काम केले तर इथंच लगेच 9 5 45 काम केले. रवीने 5 दिवस काम केले 6 5 30 काम झालंय म्हणजे 45 अधिक 30 किती असतं 75. 180 वजा 75 किती आलं 105. हे 105 काम कोण करेल संजय. 105 भागिले 5 किती दिवस लागतील संजयला ते काम करण्यासाठी तर 21 दिवस लागतील. ठीक आहे सोपा प्रश्न आहे सहज सुटतोय बघा. रवी व राजू मिळून एक काम 10 दिवसात करतात. एकटा रवी 20 दिवसात काम करतो तर एकटा राजू किती दिवसात काम करेल बघा सोपा आहे. रवी अधिक राजू 10 दिवसात करतो काम. रवी 20 दिवसात करतो तर राजू तेच काम किती दिवसात करेल. यांचा लसावी काढावा लागेल 10 आणि 20 चा तो किती आला 20 आला. म्हणजे रवी राजू किती काम करतोय 2. रवी किती काम करतोय 1. मग रवी आणि राजू जर एक दोघं मिळून 2 टेबल बनवतात त्याच्यातला रवी एक टेबल बनवतो तर राजू किती बनवेल टेबल. राजू पण एकच टेबल बनवेल म्हणजे राजूला पण किती दिवस लागतील 20 दिवस लागतील. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता थोडासा वेगळा टाईप बघा. एक्स हा एक काम 12 दिवसात करतो. वाय तेच काम 15 दिवसात करतो तर झेड तेच काम 20 दिवसात करतो. मग काय करावं लागेल आता 3 माणसं दिलेत तर तिघांचा लसावीच काढायचा. तर ते तिघे मिळून एक्स अधिक वाय अधिक झेड 12 15 आणि 20 यांचा लसावी किती आला. यांचा लसावी आला 60. बघा 12 पंचे 60 15 चोक 60 20 त्रिक 60 5 आणि 4 9 3 12 यांचा स्पीड किती आला 12चा. तिघांचा मिळून 12 टेबल बनवतात एका दिवसात. तर 60 टेबल किती दिवसात बनवतील 12 पंचे 60 5 दिवसात बनवतील. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढील प्रश्न बघा थोडासा अजून वेगळा प्रश्न. आता इफिशियन्सीचा प्रश्न कसा सोडवायचा बघा. अ हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो तर सी हा ए आणि बी या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर ए हा एकटा स्वतंत्रपणे ते काम 12 दिवसात संपवितो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील बघा. ए आहे बी आहे सी आहे. इथं आपल्याला काय काढायचंय ए बी सी. ठीक आहे त्यानंतर आपण इथं काय काढत असतो लसावी हा लसावी आणि त्यानंतर काय काढत असतो आपण सगळ्याची इफिशियन्सी काढत असतो. ठीक आहे सगळ्यांच्या काय करतो आपण इफिशियन्सी म्हणजे एका दिवसात किती काम करतात ते काढतो. तर बघा हे अशा पद्धतीने ती डायग्राम तयार होते. आता इथं काय दिलंय किती दिवसात काम करतोय 12 दिवसात काम करतोय. हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. आता बी चा स्पीड आहे समजा 1 तर ए चा स्पीड किती येईल. ए चा स्पीड येईल 2. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो तर सी हा ए आणि बी या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. म्हणजे हे दोघं किती काम करतात 3. तर हा किती काम करतोय सी एकटा 3 काम करतोय. ठीक आहे तर बघा इथं ए ला 12 आहे आणि इथं 2 आहे. 12 दुने इथं किती आलं 24 आलं. तर 2 आणि 1 3 3 आणि 3 6 तर ए बी सी एका दिवसात किती काम करतील 6 खुर्च्या बनवतील. तर 24 खुर्च्या बनवल्याला त्यांना किती दिवस लागतील 24 भागिले 6 4 दिवस लागतील. एवढा सहज सोपा पद्धतीने हा प्रश्न सुटतो. आपल्याला काय पाहिजे फक्त बेसिक नॉलेज माहित पाहिजे. बेसिक नॉलेज असेल की प्रश्न काय आपल्याला अवघड जात नाही. आता पुढील प्रश्न बघूया आपण. बघा आता तशाच टाईपचा प्रश्न आहे थोडासा वेगळा आहे. दोघच आहेत तिथं अ आणि ब. अ ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. ए दुप्पट वेगाने काम करतो बी च्या. जर बी ला 50 दिवसात काम पूर्ण करतो. बी किती दिवसात काम पूर्ण करतो 50 दिवसात. तर तिथं लसावी काय आला 50च आला 50 1 50. तर ए बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आणि ब किती दिवसात करत असेल 25 दिवसात करत असेल.
ठीक आहे, आपल्याला अच नाही काढायचं, आपल्याला दोघं मिळून काढायचे. तर दोघं मिळून किती काम करतील? 3. तर हे तो उत्तर काय येईल? 50/3. बघा 16.2/3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया. पुढील प्रश्न. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. सेम त्या टाइप मध्ये मांडणी करून घ्या, सोपा जातो. ए किती जण आहेत तर 3 आहेत. ए बी सी आणि ते तिघे मिळून ए प्लस बी प्लस सी असं येईल. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. बी एक काम करतो तर ए किती करतोय? 2 करतोय. जर बी हा एक काम 30 दिवसात करतो, बी किती दिवसात करतो? 30. तर 30 एक 30 लसावी किती आला? यांचा लसावी येईल 30 येईल. तर इथं येईल हे 30, हे किती येईल? हा 15 दिवसात करेल, ह्याचा स्पीड 2च आहे. तर सी हा तेच काम 45 दिवसात करतो. 45 दिवसात करतो. तर बघा इथं किती येईल? 30/45. तर स्पीड येईल ह्याचा 30/45 म्हणजेच कितीचा स्पीड आला? 2/3चा. आता 2/3 म्हणजे अ व क ची बेरीज करावी लागेल आपल्याला. काय येईल? 2 + 1 + 2/3. 3 + 2/3. 3 त्रिक 9 2 11. 11/3 येईल. ठीक आहे. आता ह्या 30ला आपल्याला कितीने भागायचं आहे? 11/3. 3 वरती जाईल, 30 × 3/11 येईल. उत्तर येईल 90/11. तर हे अशा पद्धतीने प्रश्न सुटेल. 90/11 म्हणजेच उत्तर काय येईल? 8.2/11. तर हे फायनल आन्सर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सुटतोय, बघून घ्या. आता पुढे बघा. एबीसी मिळून एक काम 12 दिवसात करतो. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. सी हा ए आणि बी च्या एकत्रित. सेम प्रश्न आपण सोडवलेला आहे. आपण बघूया मागे सोडवलाय का. सेम प्रश्न होता एक. ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो असा. हा पहिलाच प्रश्न होता. हा हा होता एक. आपण सोडूया अजून एकदा, काय अडचण नाही. ठीक आहे. आणि ए व बी यांच्या एकत्रित कामाचे 1/3 काम करतो. अ आणि बी चं एकत्रित काम किती आहे? 3. 3चे 1/3 म्हणजे किती आलं? 1 आलं. ठीक आहे. तर एकूण काम किती आलं? 4. हे सोडवलेला प्रश्न आहे आपण. हे आला 48. तर सी काम ते किती दिवसात पूर्ण करेल? तर सी ला 48 दिवस लागतील. ठीक आहे. सोडवलेला आहे. पुढचा प्रश्न बघू. अ हा एक काम 40 दिवसात करतो. बी हा 50 दिवसात करतो. सी हा 60 दिवसात काम करतो. बघूया आपण. ए बी सी ह्यांचा लसावी काढूया. 40, 50 आणि 60. 40, 50 आणि 60 चा लसावी किती आला बघा? 300ला 40 ने भाग जात नाही, 600च येतोय. त्यांचा लसावी किती आला? 600. आपण लिहूया 600. ठीक आहे. 40 ने भाग दिलं 15 आलं, 50 ने भागलं 12 आलं, 60 ने भागलं 10 आलं. 10, 12, 15 हा आला त्यांचा लसावी. आता बघा, अ 8 दिवस काम केले व तो सोडून गेला. अ ने 8 दिवस काम केले, 120 काम केले. त्यानंतर उरलेल्या कामातील अर्धे काम. आता 600 काम होतं, त्याच्यातलं अ ने 120 काम केलं, राहिलं किती? 480. 480 मधलं अर्ध काम म्हणजेच किती? 240. 240 काम. हे काम करायला त्याला किती दिवस लागतील? 20 दिवस लागतील. वर्धन 24. हा. व ब ने ते काम अर्धे काम ब ने संपवले, तो सोडून गेला. त्यानंतर उरलेले काम, उरले किती काम? 240. ते काम क किती दिवसात पूर्ण करेल? तर 224/10 24 दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे. आता आपण पेपरला आलेले प्रश्न बघूया. तर एक काम करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात. एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला किती दिवस लागतात? 6 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात.
तर टीनाला 4 दिवस लागतात. टीनाला किती दिवस लागतात? 4. तर तिघींनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा इथं ली अधिक मी अधिक टी 6, 12 आणि 4. चला 6 किती आला? 12 आला. 6 एके 6, 6 दोन्ही 12. 12 एके 12, 4 त्रिक 12. 2 अधिक 1 अधिक 3, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6. म्हणजे 12 भागिले 6 उत्तर येईल 2. 2च दिवसात काम पूर्ण होईल. ठीक आहे, इतके सोपे प्रश्न आहेत, फक्त ते समजले पाहिजे. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न कशाचा आहे? हा प्रश्न आहे नळ नळ आणि टाकी. तर नळ आणि टाकीचे प्रश्न सेम काळकाम एकसारखे सुटतात. कसे बघा, अ ब आणि क या 3 पाईपाने एक पाण्याची टाकी 20 तासात भरते. ए बी आणि सी 20 तासात भरते. क ची गती ही ब पेक्षा दुप्पट आहे. क ची गती, बरं आपण हे तर अ ब कस लिहूया, असू द्या अ अधिक ब अधिक क. क ची गती ही ब च्या दुप्पट आहे. क च काम 2 आहे तर ब च काम 1च आहे. आणि ब ची गती अ पेक्षा तिप्पट आहे. तर ब ची गती अ पेक्षा तिप्पट आहे. अ च्या तिप्पट आहे. अ जर 1 आला तर ब आला 3 आणि क आला 6. तर हे अशी मांडणी येईल, हे लक्षात घ्या. तर फक्त अ पाईपने ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल? फक्त अ पाईपने. तर 6 आणि 3 9 आणि 1 10. तर एकूण स्पीड किती आला? 3 पाईपचा 10. म्हणजे ह्यांचा लसावी किती आला? लसावी आला 200. ठीक आहे, तर अ पाईपने अ चा स्पीड किती आहे? 1 आहे. 200 भागिले 1 म्हणजे उत्तर किती येईल? 200. पर्याय क्रमांक 1. पुढे बघा, आता हा प्रश्न कशाचा आहे? तर हा प्रश्न आहे एमडीएचचा. तर एमडीएचचा हा दुसऱ्या लेक्चर मध्ये होईल. एमडीएच महत्वाचा आहे, हा पण सेम प्रश्न आहे, एमडीएचचा प्रश्न आहे, पुढील लेक्चर मध्ये होईल. हा झालाय, हा पण झालाय. हा पण प्रश्न कशाचा आहे? एमडीएचचा आहे. तर बघा, एमडीएचच्या प्रश्नावर एक सेपरेट लेक्चर होईल, कारण की एमडीएचचे प्रश्न सध्या खूप विचारले जात आहेत. आता हा प्रश्न बघा, एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. आता 10 समान वेगाने म्हणजे आपण म्हणू की एक माणूस एक टेबल बनवतो. एक काय करतोय? एक टेबल बनवतो. आता हे बांधकाम आहे, पण आपण टेबलच समजायचं. तर 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले. म्हणजे पहिल्या दिवशी किती कामगार होते? 10 कामगार होते. इथं दिवस, इथं कामगार, इथं किती कामगार. दुसऱ्या दिवशी दोघांनी काम सोडलं, म्हणजे किती जण राहिली कामावर? 8च जण राहिली. दुसऱ्या दिवशी दोघांनी काम सोडलं, किती जण राहिले कामगार? 8. तर दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दोघांनी सोडले, म्हणजे किती कामगार राहिले? 8 वजा 2 6च कामगार राहिले. ठीक आहे, व हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. बघा, चौथ्या दिवशी काय झाले असेल? 6 वजा 2 4 कामगार राहिले. आणि 5व्या दिवशी 4 वजा 2 2 कामगार राहिले. म्हणजे 6व्या दिवशी तर कामगार चालू नाही, म्हणजे 6व्या दिवशी काम संपलं. मग बघा की एक माणूस एक टेबल बनवतो, म्हणजे इथं किती टेबल बनवून झाले? 10. इथं 8, इथं 6, इथं 4, इथं 2. तर ह्यांची बेरीज होईल. ह्यांची बेरीज किती आली? 30. म्हणजे एकूण काम किती आहे? 30 टेबल बनवायचे. एकूण काम किती आहे? 30 टेबल बनवायचे. तर एक कामगार एक टेबल बनवतो, तर 10 कामगारांना किती दिवस लागतील 30 टेबल बनवायला? 3च दिवस लागले असते. किती दिवस लागले असते? 3च दिवस लागले असते. ठीक आहे, तर हे काम संपायला, याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. इथं किती दिवस लागले? तो 5 दिवस लागलेत. म्हणजे 2 दिवस जास्त लागले. 3 दिवसाचं काम 5 दिवस गेलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जवळपास आपला हा टॉपिक संपलेला आहे. याच्यावरचे अजून काही प्रश्न घेऊया. आता हा प्रश्न बघूया. हा प्रश्न आहे, त्यानंतर हा एमडीएचचाच प्रश्न आहे, त्याच्या पुढचा पण हा एमडीएचचाच प्रश्न आहे याच्यावरचा. तर हे सगळे एमडीएचचे प्रश्न आहेत. एमडीएचचे प्रश्न सध्या खूप विचारले जात आहेत. आता 2025 आणि 26चे जे मेन्सचे पेपर होते त्याच्यामध्ये पण एमडीएचचेच प्रश्न आहेत.
तर त्याच्यावरचे प्रश्न आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे. आता हा प्रश्न बघा, अमित 5 पाने एका दिवसात लिहितो, तर संध्या 2 पाने एका दिवसात पुसून टाकते. जर अमित आणि संध्या एक दिवसाआड काम करत असतील, तर पहिल्या दिवशी अमित व दुसऱ्या दिवशी संध्या, तर 60 पानांचे पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील? अमितने 60 पाने पूर्ण झाल्यावर संध्या पाने पुसणे बंद करते. सोपं आहे बघा. सोडवायचं कसं? अमित आणि संध्या, अमित आणि संध्या काय करतायत बघा. अमित 5 पानं लिहितो आणि संध्या 2 पानं पुसते. म्हणजे 3 पानं लिहून झाली. किती दिवसात? 2 दिवसात. 2 दिवसात किती पानं लिहून झाली? 3 पानं लिहून झाली. आता 60 पानं लिहायचे त्याला, तर आपण काय कराल इथं? तर 60 भागिले 2 दिवसात 3 पानं आहेत. 2 दिवसात 3, तर 60 पानाला किती दिवस लागतील? तर इथं लगेच उत्तर येईल 40 दिवस लागतील. तर ते असं येणार नाही. हे का चुकेल? तर बघा, अमितने 60 पानं लिहून झाल्यावर संध्या परत ते पुस्तक, परत ते पान फाडणार नाही ना, त्याच्यामुळे तिथे ती प्रोसेस स्टॉप होईल. तर ही पहिल्या दिवशी 3 पानं, 3 करत ती किती होईल? 19 त्रिक 57 पानं लिहून होतील. 19 त्रिक किती पानं लिहून होतील? 57. म्हणजेच 19 फेऱ्या होतील. 19 फेऱ्या म्हणजे 38 दिवसात, 38 दिवसात किती पानं लिहून होतील? 57 पाने लिहून होतील. मग 39वा दिवस आहे आणि लिहायचेत किती पानं? 3च पानं लिहायचेत. 3च पानं लिहायचेत, पण आम्ही एका दिवसात किती पानं लिहितो? 5 लिहितो. म्हणजे त्याला किती वेळ लागेल? 3/5. एवढाच वेळ लागेल. 3/5 म्हणजे 0.6. म्हणजे 38 दिवस आणि पुढे किती लागेल? 0.6. तर 38.6 असा आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने काळ काम वेगवरचा जो आपला फर्स्ट टॉपिक आहे तो इथं कंप्लीट झालेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एमडीएच वरचे प्रश्न घेऊन येत आहोत आणि एमडीएच वरचे जे काय प्रश्न आहेत, ज्या काय आजपर्यंत आलेले प्रश्न आहेत, सगळे या लेक्चरमध्ये कव्हर होतील. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.